अमरावती हे आम्हाला मार्गदर्शन करतील अशी त्यांना नम्र विनंती करते. जया वंदने विघ्न बाधा बाधे, जया चिंतने साधका वेद साधे, प्रसादातया वासनिका सुगोत्रा, नमस्कार मे भिक्षुका स्थान मात्रा, नमस्कार मे भिक्षुका स्थान मात्रा, सर्वज्ञ श्री. माझ्या लक्षात तुमच्या आवाजावरूनच मी समजून गेलो की आपण जास्त बोललं नाही पाहिजे, कारण तसाही आपला पहिलं सत्र या कार्यक्रमाचं 11:30 वाजता संपणार होतं, पण कार्यक्रमच 12 वाजता सुरू झाला. असं विदर्भातच घडतं, हेही मी प्रामुख्यानं तुम्हाला सांगतो. वरून सूर्य आग ओकतो आहे याची जाणीव मला आहे, त्याही पेक्षा तुमच्या पोटामध्ये भुकेचा डोंब उसळलेला आहे याची त्याही पेक्षा मला जाणीव आहे. आणि म्हणून पुन्हा मी श्री दत्तात्रय प्रभूंचा गोविंद प्रभूंचा जय जयकार करा असं म्हणणार नाही. अमरावती जिल्हा ग्रामीण महानुभाव सेवा मंडळाच्या प्रेरणेने वरुड तालुका ग्रामीण महानुभाव सेवा मंडळ यांच्या वतीनं आयोजित ही श्री पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमाला व महानुभाव पंथीय भव्य मेळावा आज शुभारंभ झालेला आहे. आणि या शुभारंभाचं आजच्या दिवसाचं पहिलं सत्र आणि या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असलेले परमपूज्य परमादरणीय सज्जय प्रातस्मरणीय उपाध्य आमना रिद्धपूर निवासी आदरणीय श्री एकशदेव बाबाजी शास्त्री ज्यांचे विचार तुम्ही या ठिकाणी श्रवण केले. श्री गोविंद प्रभूंचा सामाजिक दृष्टिकोन हा विषय त्यांनी अत्यंत सुस्पष्टपणे आणि आपल्या जीवनाशी निगडीत असलेले सगळे दाखले देत 850 वर्षापूर्वीचा एक इतिहास तुमच्या समोर अत्यंत प्रभावीपणे ज्यांनी मांडला असे परमपूज्य परमादरणीय सत्यय महंत जायराज बाबाजी शास्त्री, साळेवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, ज्यांची पावन उपस्थिती या ठिकाणी आहे. असे या गावचे उपसरपंच आदरणीय श्री मनोहररावजी खर्डे, आदरणीय श्री मनोहररावजी पावडे, आदरणीय श्री युवराज भाऊ कराळे, ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थानं आपण इथं सर्व एकत्रित झालो होतो. असे परमपूज्य परम आदरणीय सद्देय श्री वैरागी बाबा, आणि सहश्रद्धा अंतकरणानं सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या श्री चरणावर श्रद्धा समर्पित करण्यासाठी उपस्थित असलेली सर्व मातृतुल्य पितृतुल्य मंडळी, बंधू भगिनी आणि बालमित्रांनो, श्री गोविंद प्रभूंचं सामाजिक कार्य तुम्ही आता ऐकलेलं आहे. आणि किंबहुना ते ऐकल्यानंतर तसा तसा बदल आपल्या घरामध्ये नक्कीच पडेल अशी आशा तरी मी या ठिकाणी
बाळगून आहे. सासुरवासाबद्दलचे संदर्भ शास्त्रीजी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मांडत होते. सासू सुनेचं भांडणही काही नवीन नाही, याला इतिहास आहे. श्री गोविंद प्रभूंच्या चरित्रामध्ये एक सासू सुनेची वीर येते आणि किंबहुना भांडणामुळे ती वीर प्रसिद्ध झाली. पण उदार मतवादी असलेल्या श्री गोविंद प्रभूंनी भल्ली मोठी असलेली ती सासूची वीर आता भांडणं झाल्यामुळे ती सासू काही सुनेला पाणी घेऊ देईना. आता हेही घराणं श्री प्रभू बाबांच्या राजमठात गेलं. श्री प्रभू बाबा त्या विहिरीजवळ आले आणि ते भांडण मिटवलं. श्री प्रभू बाबांनी त्या भल्या मोठ्या विहिरीत एक छोटी विहीर करून दिली आणि सांगितलं की सासूला सांगितलं की तू मोठ्या विहिरीत पाणी भरत जा आणि सुनेला सांगितलं की छोटीची विहीर आहे ना यात पाणी भरत जा. हे सांगत असताना श्री प्रभू बाबांनी तुम्हाला आणि आम्हाला एक विचार दिला, तो लक्षात घेतला नाही आम्ही. त्याच क्षणाला त्यांनी विचार दिला. सुनेला सांगितलं, अगं जशी ती मोठ्या विहिरीच्या पोटात लहान विहीर आहे ना, तशी सासूच्या पोटात राहून तू तुझा सुखी संसार कर. हा खऱ्या अर्थानं त्या विहिरीच्या माध्यमातून दिलेला संदेश होता, पण तो आम्ही अजूनही आत्मसात केला नाही. आता समाज बदलत जातो, विचार बदलतात की नाही. आपण म्हणत असतो 50 वर्षापूर्वीचा महाराष्ट्र असा होता, तसा होता. जुनं सगळंच गेलं, आता नवीन आलं, सगळं म्हणत असतो. पण जायराज बाबा शास्त्री लक्षात घ्या, आता सासूचे दिवस गेले, सुनीचे आलेले आहेत, हेही लक्षात असणं अत्यंत महत्वाचं आहे. आज सुनेला सासूरवास नाही, सासूला नक्कीच सासूरवास आहे की नाही? कहो आहे की नाही? बोला ना तुम्ही, अनुभवातलं बोलाय तुमच्या. आम्हाला तर काही कळत नाही त्यातलं, कारण त्या क्षेत्रात आम्ही कधी गेलोच नाही. पण आज ही परिस्थिती खऱ्या अर्थानं आज आमच्या समाजावर आलेली आहे. यासाठी सर्वज्ञांचे विचार आम्ही आत्मसात केले नाहीत, ते करणं गरजेचं होतं. मी एक संदर्भ देत असतो की कर्मनिष्पत्ती कशी होऊन जाते, कसा जोडतो माणूस. आता तुम्ही रस्त्यानं चालल्यानंतर तुम्ही तुमच्या डोळ्यानं एखाद्या झाडाला आंबा बघितला, डोळ्यानं बघण्याचं काम केलं, खाण्याची इच्छा झाली, पाय चालत गेले, पाय आंब्यापर्यंत चालत गेले, पण पायानं आंबा तोडता येत नाही. पाहण्याची क्रिया केली डोळ्यानं, आता पायाला आंबा तोडता येत नाही म्हणून हातानं ती क्रिया केली, हातानं आंबा तोडला. पण आता डोळ्याला, पायाला आणि हाताला आंबा खाता येत नाही. आंबा कुणी खाल्ला? तोंडानं खाल्ला. तर तोंडानं आंबा खाल्ल्यानंतर तोही काही जास्त वेळ तोंडात राहिला नाही, तो गेला पोटात. हा पोटात आंबा गेल्यानंतर आंबा तोडत असताना ज्या शेतकऱ्याच्या शेतातून तो आंबा तोडला, त्या शेतकऱ्यानं बघितलं, तो काडी घेऊन धावत आला आणि त्यानं पाठीवर मारलं. पाठीचा काही दोष आहे? बघितलं कोण? डोळ्यानं बघितलं ना. बरं, खाण्याची इच्छा झाल्यावर पाय चालत गेले, बरं पायालाही तोडता येईना, हातानं तो तोडला. दोष कुणाचाच नाही, खाल्ला तोंडानं, त्याच्यातही जास्त वेळ राहिला नाही.
तो गेला पोटात. पोटात तरी जास्त वेळ राहिला का? तिथेही तो जास्त वेळ राहिला नाही, तरी पाठीला मार खावा लागला. हाच कर्म सिद्धांत आहे, तो लक्षात असला पाहिजे. लक्षात असला पाहिजे की सूनही कधीतरी सासू होईल, हे डोळ्यासमोर असलं पाहिजे. मग हे जर डोळ्यासमोर असेल तर घरातलं वातावरण कसं होईल? पण नाही, आपण डोळ्याने बघतो ना, ते वेगळं बघतो, वेगळं चित्रण बघतो आणि आपण आपले घर बिघडवत चालतो. म्हणून सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी महाराष्ट्राचं परिभ्रमण केलं. त्यावेळेस स्वामींनी निक्षून तुम्हाला सांगितलं. आज स्वामीच महाराष्ट्राला कळाले नाही. अहो, ते महानुभावांनाही कळाले नाही, महानुभावांच्या उपदेशांनाही स्वामी कळालेले नाहीत, नाही कळाले. आणि म्हणून अख्ख्या महाराष्ट्राला स्वामी माहित नाही. स्वामींचं कार्य किती आहे, स्वामींनी काय काम केलं, या महाराष्ट्राच्या मातीत येऊन स्वामींनी मराठी भाषेचा खऱ्या अर्थानं उदो केला. सगळं साहित्य मराठीत आणलं आणि आजही महानुभावांचा साधक पंजाब मध्ये सुद्धा आपलं पारायण मराठीत करतो. स्वामींच्या कार्याचा विचार महाराष्ट्रानं केलेला नाही. स्वामींचं तत्वज्ञानच कळालं नाही, स्वामीच कळाले नाही. आणि म्हणून स्वामींनी लीळा चरित्राच्या माध्यमातून काही गोष्टी आम्हाला समजून सांगितल्या. त्या समजून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला नाही, कारण लीळा चरित्राची गरज आम्हाला वाटली नाही, सूत्रही समजून घेण्याची गरज आम्हाला वाटली नाही. आम्ही सीमित झालो. तो जर विचार आम्ही समजून घेतला असता तर या महाराष्ट्राच्या परिभ्रमणात स्वामींनी सांगितलं, तुम्हाला बघता आलं पाहिजे, तुम्हाला बोलता आलं पाहिजे, तुम्हाला हसता आलं पाहिजे, तुम्हाला रडता आलं पाहिजे आणि तुम्हाला चालताही आलं पाहिजे. बोलता येतं तुम्हाला? तुम्ही म्हणाल हो आम्हाला बोलता येतं. बोलणं ही अत्यंत महत्वाचं आहे. सर्वज्ञांनी एका लीळा चरित्राच्या संदर्भातला संदर्भ देत स्वामींनी नागदेवाला सांगितलं, जिथं नागदेवांची दृष्टी बोलताना बिघडली, एका गुरुवाला स्वामींनी आवाज द्यायला लावला. तो मंदिराचे दरवाजे बंद करून निघण्याच्या तयारीत होता. आज स्वामींनी सांगितलं की नागदेवा, आपल्याला मुक्काम करायचा आहे, जरा गुरुवाला थांबव ना. आणि त्यावेळेस नागदेव आचार्य म्हटले, अगा गुरुवा थांब. हे जे कडक शब्द आचार्यांच्या तोंडातून निघाला, स्वामींनी आचार्यांकडे बघितलं. बघता बघता स्वामींचं हृदय पाजरलं. सर्वज्ञांच्या मुखातून सूत्र जन्माला आलं, महात्मेनी प्रिय वक्त्या व्हावे. तुम्हाला गोड बोलता आलं पाहिजे, स्वामींनी सांगितलं. हो, कठोर जर बोललेत तुम्ही तर तीही एक प्रकारची हिंसा आहे. आणि या भागात 12 वर्ष सर्वज्ञांनी राहिल्यानंतर पारद्यांना सुद्धा तोच उपदेश केला की एक शरण आलिया काही मरणसे, अहिंसेचं तत्वज्ञान स्वामींनी सांगितलं. ती शस्त्रानं करता येणार नाही, ती एक हिंसा आहे. तोंडानं करल, तीही एक हिंसा आहे. तुम्हाला सगळ्याच गोष्टी जपता आलं पाहिजे, शारीर, मानसिक, वाचिक, तीनही हिंसा खऱ्या अर्थानं तुम्हाला जपता आल्या पाहिजे. या महाराष्ट्राच्या मातीत सर्वज्ञांनी सांगितलं की तुम्हाला गोड बोलता आलं पाहिजे. बोलतो का आपण घरी गोड? बोलतो. मग सर्वज्ञांचा विचार कसा आपल्यापर्यंत पोहोचला नाही? 5व्या नामापर्यंत स्वामी सीमित करून टाकले आम्ही. फक्त 5 गाठ्या सकाळी कशा तरी त्या ओढायच्या, संपला. तो विचार आम्हाला घेता आला नाही की स्वामींनी आम्हाला गोड बोलायला सांगितलं. आणि जर ते गोड बोलता आलं असतं तर महाराष्ट्रातल्या कुठल्याच घरात भांडण राहिलं नसतं, राहिलंच नसतं. तेव्हाच संपले असते ते.
पण तो विचार आम्हाला खऱ्या अर्थानं घेता आला नाही. हो, द्रौपदी चुकली, बोलताना चुकली ती. माहित आहे ना तुम्हाला ती चुकली? बोलता आलं का तिला? अंधे का पुत्र न म्हटलं तिनं. महाभारताला सुरुवात झाली. जिथं बोलता येत नाही तिथं महाभारत जन्माला येतं. मग आपल्याही घरात आपल्याला बोलता येत नाही तेव्हा खऱ्या अर्थानं महाभारत जन्माला आलेलं असतं. हा विचार खऱ्या अर्थानं आम्हाला समजून घेता आला पाहिजे, समजून घेता आला. मातंगासाठी वीर श्री गोविंद प्रभू बाबांनी करून दिली. हो, दयाळू मायाळू असलेल्या श्री प्रभू बाबांनी जागा दाखवली. एक वेगळ्या पद्धतीचा वीर त्या ठिकाणी करून दिली. आज वडलोपार्जित असलेल्या विहिरीवर आपल्या सख्या भावाला आपण पाणी भरू देत नाही असा समाज जन्माला आलेला आहे. याचाही विचार प्रामुख्याने झाला पाहिजे. का बदलत चाललो आपण हे कळत नाही. का बदलत चाललो? संत विचार तर केव्हापासून आलेले आहेत. परमेश्वर अवतार या महाराष्ट्राच्या भूमीत आले, विचार देऊन गेलेत. संत आलेत, संतांनी विचार दिलेत. अनेक संत आलेत, राष्ट्रसंत होऊन गेलेत. ज्ञानेश्वर माऊली होऊन गेली, संत तुकाराम होऊन गेलेत, अनेक संत होऊन गेलेत. माहीम भट्टासारखा थोर संत झाला, नागदेव आचार्यांसारखे थोर संत झाले, केशराज वासांसारखे थोर संत झाले. मानव संप्रदायातली संत परंपरा काही कमी नाही. महाराष्ट्र पिंजून काढला, विचार दिलेत, विचार दिलेत, पण ते विचारात काही दिसत नाही. दिसतात का? 50 वर्षापूर्वीचा महाराष्ट्र चांगला होता. हो, चांगला होता. कुठं दृष्ट लागली कळतच नाही. संध्याकाळची वेळ झाली की लोक आता उदबत्ती घेऊन मंदिरात जात होते. रांग लागली असायची, लोकांची रांग. संध्याकाळी मंदिरात गेलं पाहिजे, सकाळी उठल्यावर मंदिरात गेलं पाहिजे. रांग असायची लोकांची, एक रांग. काय झालं काय माहित, आज संध्याकाळची मंदिरातली रांग बंद झाली आणि मदिरेकडे वाढली. बिअर बार फुल. जो पूजा अर्चा करण्याची वेळ आहे, देवाला आत्मशुद्ध करण्याची, आमचा आत्मा शुद्ध झाला पाहिजे अशी प्रार्थना करण्याची वेळ आहे. त्याच वेळेस आम्ही आमचा आत्मा गलिच्छ करत असतो एका मदिरेच्या मंदिरात बसून. का बदल झाला नाही? हे बदल खऱ्या अर्थानं प्रामुख्यानं आमच्यातले पाहिजे. पहिला सगळा इतिहास जर आपण पाहिला तर पहिला हा सगळा भूखंड होता आणि या भूखंडाचे तुकडे झाले. हा राष्ट्र, ते राष्ट्र, ते राष्ट्र, हा राष्ट्र. राष्ट्राचेही तुकडे झाले. हा प्रदेश, तो प्रदेश, तो प्रदेश, हा प्रदेश. प्रदेशाचेही तुकडे झाले. हा जिल्हा, तो जिल्हा, तो जिल्हा, हा जिल्हा. जिल्ह्याचेही तुकडे झाले. हे गाव, ते गाव, ते गाव, हे गाव. गावाचेही तुकडे झाले. हे नगर, ते नगर, ते नगर, हे नगर. नगराचेही तुकडे झाले. हे गल्ली, ते गल्ली, ते गल्ली, हे गल्ली. गल्लीचेही तुकडे झाले. हे घर, ते घर, ते घर, हे घर. अहो, घराचेही तुकडे झाले. हो, ही खोली, ती खोली, ती खोली, ही खोली. खोलीचेही तुकडे झाले. हा कोपरा, तो कोपरा, तो कोपरा, हा कोपरा. कोपऱ्याचेही तुकडे झाले. हा दगड, तो दगड, तो दगड, हा दगड. दगडाचेही तुकडे झाले. हा रेणू, तो रेणू, तो रेणू, हा रेणू. रेणूचेही तुकडे झाले. हा अणू, तो अणू, तो अणू, हा अणू. आणि अणुबाम जन्माला आला. अणुबाम. विभक्त मन झालीत आमची, विभक्त मन झाली.
शेजारच्यानं चांगली आणलेली साडीही आम्हाला बघवत नाही. तुम्ही काहीतरी मधात मला वाटलं काहीतरी भावानी 15 दिवसालाही बहीण आल्यावर साडी घ्यायला पाहिजे. बाबा निकष बदललेत हो महाराष्ट्राचे, निकष बदलले. आता बहिणीला साडी एकदाच भेटते, एकदाच भेटते ज्या वेळेस वडिलोपार्जित शेतीवर तिची सही घ्यायची असते SDO कोर्टात, त्यावेळेस मात्र नक्की तिला साडी मिळू शकते. आहे ना? अशी स्थिती आहे दादा महाराष्ट्रात, अशी स्थिती आहे की म्हणून अशी विभक्त झालेली, मनानं विभक्त झालेली आम्ही माणसं आहोत. आणि म्हणून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं समाज प्रबोधनाची गरज आहे. आणि ती गरज वैरागी बाबानं तुमची ओळखली. तर वेळ झालेला आहे, जास्त बोलणं हेही काही योग्य वाटतं. आणि तेही जरा म्हणजे असं आहे की तुमच्या पोटाकडे पाहून मला चालावं लागेल. तर या पद्धतीनं खऱ्या अर्थानं समाजाने विचार खऱ्या अर्थानं केला पाहिजे. या विचार करणं अत्यंत गरजेचं आहे की हे ज्या खऱ्या ज्या भांडणं आहेत आपले जे आहेत, जे मनविक्षिप्त झालेले आहेत, ते जोडण्याचं काम सर्वज्ञांच्या तत्वज्ञानानं केलेलं आहे. म्हणून लीळाचरित्र जर वाचलं तर किंबहुना आम्हाला या गोष्टी खऱ्या अर्थानं लक्षात येतील. आमचं बघणंही चांगलं पाहिजे. तुम्ही म्हणाल असं कसं म्हणता, आम्हाला काही बघता येत नाही का? हो, बघता तुम्ही, बघता, पण बघणाऱ्यांचाच ऍक्सिडेंट होतो हेही माझ्या लक्षात आहे. मी कधीच वर्तमानपत्रामध्ये ही बातमी वाचली नाही की आंधळा कुठं जाऊन धडकला. डोळे नसतानाही रस्त्यानं नीट चालणारा आंधळा आणि डोळे असूनही धडकणारे आम्ही. हा बदल धडकतो की नाही आम्ही? मग डोळे असून काही उपयोगाचे आहेत का? त्याच्यापेक्षा आंधळा बरा. तरी परमेश्वराने विचार केला, 2 डोळे दिले, एक दिला असता तरी चाललं असतं. तुमच्या एका डोळ्यावर हात ठेवून माझ्याकडे बघा, मी 2 दिसतो की 1 दिसतो? मी एकच दिसणार. दोन्ही डोळ्यांनी मी तुम्हाला एकच दिसून राहिलो. पण तरी भगवंताने विचार केला, 2 डोळे दिले. शरीराची रचना फार सुंदर केली हो त्याने. आज आपण मंदिरात जात नसेल, आज आपण त्याचे आभार मानत नसेल, मंदिरात गेल्यावर आपण तिथं दंडवत घालत नसेल, हा भाग वेगळा. पण त्याने शरीराची रचना फार सुंदर केली. 2 डोळे दिले, 2 कान दिले, तोंड 2 दिले नाही, एवढं बरं झालं. 2 हात दिले, 2 पाय दिले, 2 किडनी आहे म्हणतात पोटात. आहे का? आहे. एका किडनीची किंमत आज मार्केटला लागल तेवढी आहे. तुम्ही बोलाल तेवढी किंमत मिळू शकते. आता शासनाचे त्याच्यावर निर्बंध आहे, हा भाग वेगळा. पण 25-25 लाखाची एक किडनी आपल्या पोटात आहे. खराब झाल्यानंतर तिची किंमत कळेल. 50 लाखाच्या 2 किडन्या परमेश्वरानं तशाच देऊन टाकल्या. डोळ्याचं ऑपरेशन करायला डॉक्टरकडे गेलात की डोळ्याची किंमत कळेल. हात तुटला की हाताची किंमत कळेल. पाय तुटला की पायाची किंमत कळेल. आणि पटकन छातीत कळ आली की ताबडतोब हृदयाची किंमत कळते. मग एवढं लाखो रुपयाचं शरीर परमेश्वरानं तसंच दिलं हो, तसंच दिलं. तसंही माणसानं माफ करून घेतलं. डोक्यावरचे केस पांढरे व्हायला लागले की काहीतरी तो चांदी सारखे करतो, तर कधी त्या सोनेरी सारखे करतो. दात कुठंतरी गायब झाला तर सोनं भरण्याचा प्रयत्न करतो की नाही? हात तुटला तर कुठंतरी एखादी प्लेट लोखंडाची घालून घेतो.
मानव शरीराची किंमत वाढवत चाललेला आहे, पण परमेश्वरानं दिलेल्या या शरीराची किंमत त्याला कळलेली नाही. हे एवढंही चांगलं शरीर दिलं असताना नको त्या ठिकाणी जातो, कलियुगाचं अमृत पोटात टाकतो आणि लेझीम खेळत खेळत संध्याकाळच्या वेळेस आपल्या घराकडे निघतो. पती शब्दाचा अर्थच मला काही दिवस कळला नाही. पत्नी पुरुषाला पती का म्हणते, आपल्या पतीला. पण नंतर मी बघितलं की पती या शब्दाचा अर्थ परमेश्वर होतो. म्हणजे त्या पत्नीचा हा परमेश्वर. आणि संध्याकाळच्या वेळेस कलियुगाचं अमृत पोटात टाकून लेझीम खेळत खेळत घराकडे निघाला आणि एका गटारी जवळ लांब झाला. आता या देवाला त्या बाईनं उत्पत्ती कुठं दाखवावी. शरीराचं महत्व आम्ही समजून घेतलं नाही म्हणून त्याची गटार आम्ही करून टाकली. हो, तुम्ही चांगले आहात, इथलं इथं बसलेला कोणीच पेत नाही असं मला वाटतं. पण एक मन म्हणतं की नाही, काहीतरी खोटं बोलता तुम्ही, इथं बरेच जण आहेत जाणारे चक्रा मारून येणारे. तिथं शरीराची किंमत आम्हाला कळली पाहिजे. मी बोलत होतो, सांगत होतो की डोळे अत्यंत महत्वाचे आहे. तुम्हाला बघता आलं पाहिजे. मी नेहमी सांगत असतो की परमेश्वरानं रचना फार चांगली केलेली आहे. या दोन डोळ्यावर भवया दिल्या. हो, मला काही कळलंच नव्हतं या भवया दिल्या कशासाठी असतील. नसत्या दिल्या तरी चाललं असतं ना हो. पण नाही, लक्षात आलं ज्या वेळेस आपण उन्हात चालतो, उन्हात जातो, डोक्यामध्ये घाम येतो, घाम आल्यानंतर तो सरळ डोळ्यात जाऊ नये म्हणून परमेश्वरानं व्यवस्था केली, भवया दिल्या. तो घाम बरोबर गालावरून खाली उतरतो, पण तो देव डोळ्यात जाऊ देत नाही. इतकी काळजी त्यानं आमची घेतली. पण त्याच भवया आम्ही बारीक करतो. बदल आम्ही केला. हो, त्यानं फार काळजी घेतली आमची. आम्ही बदल करत गेलो. नको ते बदल आम्ही शरीरात केले आणि म्हणून व्याधा वाढल्या. जाहिरात शास्त्री बोलताना म्हटले की सकाळी घरासमोर सडा टाकल्या जात होता. आता पतिराजांनी घरासमोर फरशी बसवल्यामुळे सडा टाकण्याचं काम महाराष्ट्रात शिल्लक राहिलं नाही. जात इतिहासातच समजावून सांगावं लागतं. खेड्यात कुठंतरी बघायला मिळतं की हे जात आहे म्हणून, आणि पुढच्या पिढीला हे इतिहासात चित्रावर समजून सांगावं लागेल की आमची आजी याच्यावर दळत होती आणि गिरणी सारखं पीठ, चक्की सारखं पीठ या जात्यातून पडत होत. जात बंद झालं. कमरीचे आजार वाढले. लक्षात, कारण शरीराचा व्यायाम बंद झाला. आम्ही बऱ्याचशा गोष्टी बंद करत गेलो. वाटा परवंटा ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या इतिहासात जमा झाल्या. मुसळ बंद झालं की ज्याला भगवान श्रीकृष्णाचा इतिहास आहे, की ज्याला भगवान श्रीकृष्णाला त्या यशोदा मातेनं बांधून ठेवलं होतं, त्याचाही उखळाचा आणि त्या मुसळाचा उद्धार भगवान श्रीकृष्णाने केला. तेही इतिहासात जमा झालं. आणि म्हणून बऱ्याचशा व्याध्या, बऱ्याचशा गोष्टी आम्ही आमच्या जीवनामध्ये लावून घेतल्या. कारण सिंहावलोकन करणं अत्यंत गरजेचं आहे. आम्हाला मागे वळून बघावं लागेल आणि त्या पद्धतीनं चालावं लागेल. लीळा चरित्रानं आम्हाला
शिकवलं. हो, डोळे अत्यंत महत्वाचे आहेत, तुमचे अत्यंत महत्वाचे आहेत डोळे. दोन डोळे आहेत, परस्परामध्ये दोघांची भेट नाही, पण मैत्री फार चांगली आहे. कधी असं झालं तुमचा डावा डोळा उजव्या डोळ्याला भेटायला गेला? असं कधी होत नाही. परस्परामध्ये दोघांची भेट नाही, पण मैत्री चांगली आहे. झोपताना दोघही सोबत झोपतात. नाही, एक उघडा आहे आणि एक झोपला, असं कधी होतं? रडताना दोघही सोबत रडतात. एक रडला आणि एक रडत नाही, असं कधी होतं? होत नाही. परस्परामध्ये भेट नसताना मैत्री चांगली आहे. तशी जीवाची आणि परमेश्वराची मैत्री असली पाहिजे. डोळ्यासारखी मैत्री खऱ्या अर्थानं जीवाची आणि परमेश्वराची असणं अत्यंत गरजेचं आहे. लोक म्हणतात भेट नाही होत, भेट नाही, दिसत नाही, देव नाही, देव नाही. देव दिसल कसा? शोधावं लागेल ना त्याला. शोधल्याशिवाय तो सापडू शकत नाही. पहा ना, साधं गणित आहे, तुम्ही लक्षात घेत नाही. दुधापेक्षा दही महाग आहे ना? दह्यापेक्षा ताक महाग आहे, ताकापेक्षा लोणी महाग आहे, आणि लोण्यापेक्षा तूप महाग आहे. गंमत पहा, दूध एकाच दिवसात नसतं की नाही? दही 2 ते 3 दिवस राहू शकतं. दह्यापासून केलेला ताक 8 दिवस राहू शकतं, आणि ताकापासून काढलेलं लोणी जास्तीत जास्त 10 दिवस राहू शकतं, आणि लोण्यापासून काढलेलं तूप हे याला काहीच होऊ शकत नाही. म्हणून नासलेल्या दुधात कधीच न नासणाऱ्या तूप दडलेलं आहे, हे लक्षात असलं पाहिजे. तसं नाशिवंत असलेल्या शरीरात, याच शरीरातून कायमची ईश्वर प्राप्ती खऱ्या अर्थानं इथेच दडलेली आहे. हेच आमच्या लक्षात येत नाही. हेच लक्षात आलं पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, नेहमी सांगतो मी, की तुम्ही 2000 लिटर दुधाने अभिषेक केल्यापेक्षा, लक्षात घ्या, अभिषेक करू नका असं मला म्हणायचं नाही, पण माझ्या सांगण्याचा भाव नक्की लक्षात घ्या. 2000 लिटर दुधाने अभिषेक केल्यापेक्षा तुम्ही तुमच्या घरातल्या देवपूजी समोर बसा, एखाद्या मंदिरात गेले त्या मूर्ती समोर बसा, एखाद्या स्थानासमोर बसा. आता बसलेत तुम्ही, आता बघा त्या मूर्तीकडे, बघा त्या स्थानाकडे, बघा त्या देवपूजीकडे. बघता बघता आता डोळे मिटा, मिटलेत डोळे तुम्ही. आता हात जोडा, आणि हात जोडता जोडता तुम्ही आठवत चला, मी कितीकांचं मन दुखवलं, कितीकांना वाईट बोललो, कितीकांना फसवलं, कितीकांना मी शिव्या दिल्या, हे आठवत चला. आठवता आठवता तुमच्या हृदयाला पीळ बसेल. पीळ बसला की टचकन 2 थेंब त्या देवपूजी समोर, त्या मूर्ती समोर, त्या स्थानासमोर तुमच्या डोळ्यातून गळतील. तुमच्या जीवनातला सर्वश्रेष्ठ अभिषेक असेल. यापेक्षा दुसरा तिसरा अभिषेक असू शकत नाही. रडता येईल तुम्हाला, रडता तुम्ही. घरात चांगला फ्रीज नाही म्हणून रडता. घरात आता तो फ्लॅट टीव्ही नाही, भिंतीवरचा जमाना गेला ना. आता डबड्याचे जमाने गेले. आता फ्लॅट टीव्ही नाही म्हणून आम्ही रडतो. मोबाईल अँड्रॉइड नाही म्हणून आम्ही रडतो. अँड्रॉइडचं युग आहे. मला काही त्यातलं जास्त कळत नाही, पण अँड्रॉइडचं युग आहे. कारण सर्व जग मुठ्ठी में, अशी स्थिती आहे.
आपण या सगळ्या गोष्टीसाठी रडतो, पण आपण आपल्या आत्मकल्याणासाठी कधी देवाजवळ रडलोत का? रडणं अत्यंत महत्वाचं आहे. मला टाइम सांगा, मी बोलत जाईल. तुम्ही सांगा वैरागी काय माझं हे चालू राहील तर अजून मी यांना भूक लागू देत नाही एवढी गॅरंटी मात्र नक्की घेतो. तुमचा स्वयंपाक संध्याकाळसाठी मी वाचवू शकतो. पंक्तीचे पैसे संध्याकाळचे वाचवायचे असेल तर सांगा. महानुभाव संप्रदायामध्ये, महानुभाव तत्वज्ञानामध्ये सर्वज्ञांनी दिलेल्या विचारामध्ये अनुतापाला अत्यंत महत्व आहे. अनुतापाला अनुताप अत्यंत महत्वाचा आहे. डोळ्यातून पाणी पडलंच पाहिजे. मंदिरातही जातो आम्ही. आता तर खेटी जास्त सुरू झालेल्या आहेत. शुक्रवार, बुधवार, गुरुवार सगळ्या देवानं दिवस वाटून घेतलेले आहेत. आणि मग अशा वेळेस आम्ही देवाजवळ जातो. हो तिथे जा, तुम्ही मंदिरात जा, विड्या ठेवा, काय म्हणणं असेल ते मागा. पण डोळ्यातून पाणी तिथं गळलं पाहिजे हे मात्र नक्की आहे. हो रडल्याशिवाय आई दूधही देत नाही. हो हा साधा विचार आहे. तो साधा विचार घेऊन मंदिरात जा ना. तिथे जोपर्यंत डोळ्यातून पाणी गळत नाही तोपर्यंत तो देत नाही. मग 5 खेटी करतो आपण. आता खेट मुलाला नोकरी लागायची असेल, मुलीला नोकरी लागायची असेल, किंवा अजून काही असू शकतील. अनेक प्रॉब्लेम असतात, उभे राहतात, शारीरिक असतात, अनेक असतात. 5 खेटीत काही ते काम होत नाही. आणि मग सालबर्डीचा देव काही चांगला नाही. आता दुसरा देव निवडला पाहिजे. नाही आता काय करू? आता रिद्धपूरलाच जाऊ. बाबांना, जायराज बाबांना सांगितलं होतं की श्री प्रभू बाबा एकदम मायाळू आहेत, मायबाप दयाळू आहेत. त्या सावळापूरच्या सुनेला लेकीचा आधार झालेत. आणि मग आता तो देव चांगला आहे. मग तिथं खेटा आम्ही सुरू करतो. आता भेटता की खेटता याच्यातलं मला अजून काही कळलेलं नाही. तोही एक चिंतनाचा विषय आहे. कारण भेट आणि खेट याच्यात फार मोठा फरक आहे. तुमच्या भेटीत देव भेटे आणि कपाडाचे गोमटे नवनीत लाभे वचटे परशास्त्राचे. भेट तर घेता आली पाहिजे. तुम्ही बघा ना, भिंतीवर चालणाऱ्या मुंग्यांची रांग बघा आणि तिकून येणाऱ्या मुंग्यांची रांग बघा. दोघीही एकमेकीच्या तोंडाला तोंड लावतात. बरी आहेस का तू, बरी आहेस का? आणि त्यांचा प्रवास सुरू असतो. पण आमची भेट होते ना, भेट होते. हायवेवरचे 2 ट्रक जसे आपसात भेटतात, एकाचं थोबाड तिकडे तर एकाचं थोबाड दुसरीकडे, अशी आमची भेट होते. कारण मनानं विक्षिप्त झालेली माणसं आहोत आम्ही. भेट आम्हाला घेता येत नाही. हो भेट घेता आली पाहिजे. त्या ज्या कामासाठी तुम्ही गेला आणि ज्या दिवस तुमची खेट आहे, तुम्हाला घरून निघायचं आहे, त्या दिवशी सकाळी उठून 3 ते 6 तुम्ही नामस्मरण केलं पाहिजे. कारण देण्याची वेळ 3 ते 6ची आहे. चुकीच्या वेळेस मागतो ना हो आम्ही, चुकीच्या वेळेस मागतो. कर्ज माफीचा अर्ज तुम्हाला भरायचा आहे आणि संध्याकाळी 7 वाजता तहसीलच्या थोबाडाजवळ जाऊन उभे राहिले. अर्ज भरले जाईल, मंजूर होईल, त्याच्यावर विचार केला जाईल. कारण वेळ चुकली जाण्याची. आणि म्हणून परमेश्वराला मागण्याची जी वेळ आहे ती 3 ते 6ची आहे. सकाळची, सकाळी उठला पाहिजे.
3 ते 6च्या दरम्यान 3ला उठा, 4ला उठा, नाही जमलं 5ला उठा. जास्त सवलती मागात पडतात. कमीत कमी 5ला उठा, 5:30ला उठा. आता उठा, उठलं की हातात गाठी घ्या आणि आता गाठी घेऊन देवाला सांगा, म्हणा त्याला, त्वमेव माताच पिता त्वमेव, तूच माझा माता पिता आहेस. हे भगवंता, येणारे संकष्ट तुला माहित आहे, तू माता पिता आहेस. अरे तू सावळापूरच्या सुनेला आधार दिलेला आहेस, मला माहित आहे. बस आज तुझ्या आधाराची करायचं आहे. प्रार्थना करा, डोळ्यातून 2 थेंब गाळा, गाठी करा आणि खेटीला निघा. खेटीवरून वापस येत असताना तुमचं काम झालेलं असेल. पण या माध्यमातून कधी परमेश्वराकडे गेलोच नाही ना. हो, गेलोच नाही. कधी घरी उठता, 3 ते 6 वाजता नामस्मरण करता, काही गरज नाही. आला जेव तर केला देव. जेव्हा 8 वाजता उठले 8 वाजता देव, 10 वाजता उठले 10 वाजता देव. 3 ते 6च्या दरम्यान खऱ्या अर्थाने आम्हाला देव करता आला पाहिजे. जास्त बोलणार नाही, एक प्रसंग सांगून थांबून देईल. जास्त तुमचा वेळ घेणंही बरं नाही, जास्त तळतळ तुम्हाला करणंही बरं नाही. पोटात एक तर तुम्हाला भूक लागलेली आहे, त्यातून मी असे ढोस पाजणं तेही बरोबर नाही. आणि म्हणून मी भगवान श्रीकृष्ण मला सांगू शकता का? माझंही काही अज्ञान आहे काही बाबतीत. सुधा मला सुवर्ण नगरी कशाच्या मोबदल्यात दिली हो? असं नक्की वयाच्याच असं पोयाच्या बदलीत सुद्धा मला सुवर्ण नगरी दिली. ऐकत आलात तुम्ही? प्रत्येक जणांनी सांगितलं. हा पूर्वार्धच ऐकला मी, या कथेचा उत्तरार्ध ऐकलाच नाही. जर आता सुदामाला पोयाच्या मोबदल्यात जर सुवर्ण नगरी मिळाली असेल, तर मी तुमच्या घरी आलो, एकशेदेव बाबा जर तुमच्या घरी आले, जायराज बाबा जर तुमच्या घरी आले, तर तुम्ही त्यांना पुरणपोळी, गुलाबजामू कसे खाऊ घालता? तुम्ही म्हणायला पाहिजे नाही बाबा पोहे, बरोबर आहे की नाही? मग पोहेच खाऊ घातले पाहिजे ना. तुम्ही तर पुरणपोळी खाऊ घालता. हो, कथा अशीच आहे. कथा अशी आहे, तुम्ही ऐकलेली आहे. श्रीकृष्णाला सुदामा भेटायला गेला आणि मग ते वहिनीनं, त्या सुदामाच्या पत्नीनं ते पोहे दिले, ते उपरण्यात बांधले. सुदामा आल्याचं कळलं, श्रीकृष्ण धावत निघाले, ते पोहे घेतले. पोहे घेतल्यानंतर काय आणलं वहिनीनं? लगबगीनं ते पोहे खाल्ले. आता सुदामा काहीतरी मागायसाठी आला होता, त्याचं मन होत नव्हतं मागायचं. पत्नीनं पुन्हा पुन्हा म्हटलं होतं, तुमचा मित्र कृष्ण काहीतरी मागून आणा. बघा ना स्थिती कशी आहे. मुला देवतेला, गुरुला रिकामा हातानं भेटता येत नाही. सुदामाकडे काही नाही हे लक्षात आलं. तो ब्राह्मण होता आणि म्हणून त्याच्या पत्नीनं काहीतरी द्यावं म्हणून ते पोहे बांधून दिले होते. श्रीकृष्णानं तर तेही आवडीनं खाल्ले. आता भगवान श्रीकृष्णाच्या त्या राजमालात रुक्मिणीनं पाय धुतले, भरजरी वस्त्र दिले, पूजा झाली. कारण ब्राह्मण होतो, बाळांना विसरला, सगळंच विसरला. पहिला दिवस चांगला गेला, दुसऱ्याही दिवशी मिष्टान्न, तिसऱ्याही दिवशी मिष्टान्न, चौथा दिवस उजाळला, 5वा दिवस उजाळला. सुदामा विसरून गेला सगळा. एक दिवस रात्री त्याच्या लक्षात आलं, अरे बापरे 5 दिवस झाले कृष्णाला काहीतरी मागायला आलो आपण. मुलं बाळ कशी असतील, पत्नी कशी असेल, मुलांना खायला आहे की नाही, पत्नीच्या अंगावर धडवस्त्र नाही. अरे बापरे, काहीतरी कृष्णाला आज मागितलंच पाहिजे. सकाळची वेळ आहे, सकाळी 3ची वेळ आहे. श्रीकृष्ण समुद्राच्या काठावर आता उभे आहे. त्या द्वारका नगरीत समुद्राच्या काठावर कृष्ण उभे आहेत.
सुदामा आता गेलेला आहे. सुदामा श्रीकृष्णाच्या मागे उभा राहिला. श्रीकृष्णाच्या लक्षात आलं, बघितलं मागे वळून, सुदामा तू कसा काय रे आज सकाळी, एवढ्या सकाळी? आणि त्यावेळेस थरथरत सुदामा म्हणायला लागला, कृष्णा कृष्णा तुझ्याशी बोलायचं आहे रे, तुझ्याशी बोलायचं आहे कृष्णा. श्रीकृष्ण तर त्या समुद्राच्या काठावर सकाळी 3 वाजता 3 ते 6 चिंतनाची वेळ आहे परमेश्वराची. कुण्या जीवाला काय द्यायचं परमेश्वर त्या वेळेत चिंतन करतात. आमच्याही स्वामी सकाळी उठून बसायचे, श्री प्रभू बाबाही राजमठात उठून बसायचे. कृष्णही उभे आहेत. सुदामा आता गेलेला आहे. सुदामा आल्याचं कळलं. भगवान श्रीकृष्णाने विचारलं, सुदामा कसा काय रे तू आज 5 दिवसापासून आज कसा काय आलास? आणि त्यावेळेस त्याला हात जोडले, थरथरायला लागला. कृष्णाला सांगितलं, श्रीकृष्णा एका प्रश्नाचं उत्तर दे, काही नको मला रे, तुझ्याकडून काहीच नको. कृष्णा एका प्रश्नाचं फक्त उत्तर दे मला, एका प्रश्नाचं, तेवढंच विचारायला आलेलो आहे. कृष्णाने सांगितलं, अर्जुना सुदामा असं उभं राहून नाही सांगताय, चल बस खाली बस. श्रीकृष्ण बसलेले आहेत. सुदामा हात जोडून बसलेला आहे. समुद्राच्या लाटा उसळायला लागलेल्या आहे. गार वारं सुटलेलं आहे. आणि आता भगवान श्रीकृष्णाला सुदामाने प्रश्न टाकलेला आहे. कृष्ण एकच प्रश्न आहे, काही नको रे, काहीच नको तुझ्याकडून, बस काही नको मला, माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. श्रीकृष्ण अरे तू राजा झालास रे, आपण सगळे एकाच गुरुच्या घरी होतो रे, एकाच गुरुच्या घरी, संदीपानी ऋषींच्या घरी आपण सगळे एकत्र होतो. बघ ना रे, बलराम चांगलाय, तू राजा झालाय, आपल्या सोबतचे सगळेच सण व्यवस्थित आहे रे. कृष्णा मला सांग रे, मला सांग, माझ्या नशिबी दारिद्र्य का आहे रे, का ना दारिद्र्य आहे रे? अरे गावात माधुकरी मागायला जावं लागतं, तेव्हा मी माझं पत्नीचं, माझं आणि मुलाबाळांचं पोट भरतो. का दारिद्र्य आहे कृष्णा सांग? हेच विचारायसाठी मी आज या समुद्राच्या काठावर उभा आहे. कृष्णाने सांगितलं, उत्तर तुला समजून घ्यायचं सुदामा, सांगू का? आणि सुदामा म्हटलं, हो सांग रे कृष्णा सांग. आणि आता कृष्णाने सांगायला सुरुवात केली. सुदामा आठव आपण संदीपानी ऋषींच्या गुरुकुळात होतो, शिकत होतो रे आपण. एक दिवस गुरुपत्नीनं मला आणि बलरामाला जंगलामध्ये लाकडं आणायला पाठवलं. लाकडं गोळा करायला लागलो रे सुदामा आम्ही. आणि काय झालं, एकदम सोसाट्याचा वारा सुटला, वाऱ्यात वादळाचं रूपांतर झालं. आता तर विजा कडकडायला लागल्या, एकच कल्लोळ झाला, होत्याचं नव्हतं झालं, वृक्ष उन्मळून पडायला लागले. बलराम घाबरलेला होता, मी उभा होतो. आणि पाण्याची रिपरिप सुरू झाली, प्रचंड पाऊस पडायला लागला. गुरुपत्नी आश्रमात घाबरली. तिने तुला जवळ बोलावलं, सांगितलं, सुदामा जाय रे, मी कृष्णाला आणि बलरामाला लाकडं आणायला पाठवलं, बघ ना रे काय झालं रे, बघ वृक्ष उन्मळून पडायला लागलं रे, वादळ आहे रे, आकाशातून पाणी गळगळायला लागलं, जा रे बघ त्या दोघांना. सुदामा तू निघाला. पुन्हा गुरुपत्नीने जवळ बोलावलं, तुझ्या पाठीवरून हात फिरवला. 3 द्रोण हरभऱ्याचे दिले, एक तुझ्यासाठी होता, एक माझ्यासाठी होता, एक बलरामासाठी होता. 3ही द्रोण तू घेतलेस. तू आला, जंगलात आला, तू आवाज देत होता, कृष्ण कृष्ण म्हणत होता, माझ्या कानावर तुझा आवाज पडला. सुदामा मी तुला इशारा केला, तू माझ्या जवळ आला. मेघ तर बरसतच होते, तू जसा आला तसं मी तुला म्हटलं, सुदामा तू घाबरशील, तू वर जा, मी जमिनीवर आहे. जोपर्यंत मी जमिनीवर आहे ना, तोपर्यंत तुम्हाला काहीच होऊ शकत नाही, चिंता करू नका. आणि तू पटकन झाडावर चढलास. रात्र होत आली होती, अनार किड्यांचा आवाज सुरू झाला होता. आता अंधार पडलेला होता. चित्र विचित्र आवाज आता तिकडे यायला लागलेले होते. आणि अशा वेळेस सुदामा
तू वर बसून तोंडातला एक एक हरभरा तोंडात टाकत होता. कटकन आवाज येत होता. मी खालून वर बघून तुला विचारत होतो तर तू म्हणत होता बारीक बारीक झाडाच्या फांद्या तुटतायत म्हणून. सुदामा, तू तुझा द्रोण तर खाऊनच टाकला रे. माझाही खाल्ला, ठीक आहे चाललं, माझाही खाल्ला हे ठीक होत, पण तू बलरामाचाही खाऊन टाकलास रे सुदामा. बस, जे ज्याचं होतं त्याला द्यायला पाहिजे होतं ते तू दिलं नाही आणि म्हणून तू त्याचं खाल्लं, म्हणून दारिद्र्य तुझ्या मुळी आलं सुदामा. म्हणून दारिद्र्य तुझ्या मुळी आलेलं आहे. ज्याचं होतं त्याला द्यायला पाहिजे होतं. आणि त्यावेळेस सुदामा इतका रडला, इतका रडला, इतका रडला की भगवान श्रीकृष्णाचे दोनही चरण त्याच्या रडण्यानं धुतल्या गेले. तो इकडे रडत होता आणि तिकडे सुवर्ण नगरी आकार घेत होती. त्याचं रडणं थांबलं आणि सुवर्ण नगरीचं आकार घेणं थांबलं. सुवर्ण नगरी पोयात नाही तर अनुतापात मिळालेली आहे. अनुतापात हे लक्षात असलं पाहिजे. आणि म्हणून मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला रडता आलं पाहिजे. रडणं अत्यंत महत्त्वाचं, अनुताप होणं अत्यंत महत्वाचं. स्मरण तुमचं सकाळी झालं पाहिजे. मागणं जे परमेश्वराला आहे ते सकाळी 3 ते 6च्या आत तुम्हाला मागता आलं पाहिजे. ते मागण्याचा प्रयत्न करा. तो समर्थ आहे देणारा. तुम्ही रोज तमेव माताचे पिता त्वमेव म्हणता त्याला. तो देण्यासाठी समर्थ आहे आणि तो नक्कीच तुम्हाला भरभरून देईल. परमेश्वराच्या ठिकाणी कुठेही भेदभाव नाही. सगळ्यांना बरोबर देतो तो. पण ते मागणं आपल्याला खऱ्या अर्थानं जमलं पाहिजे. ते आपल्याला मागता आलं पाहिजे. ते जर खऱ्या अर्थानं आपल्याला मागता आलं तरच आपण खऱ्या अर्थानं परमेश्वराचे भक्त होऊ शकतो. या समाज प्रबोधन व्याख्यान मालेतून आपल्याला काहीतरी घेता आलं पाहिजे. आपल्या मुलाबाळांवर आपल्याला संस्कार टाकता आले पाहिजे. आणि तिथेच कुठंतरी आम्ही कमी पडतो आहोत याचंही चिंतन आम्हाला करता आलं पाहिजे. समाज प्रबोधन व्याख्यान मला आम्ही घेतो. सातत्याने त्याचे कष्ट असतात. प्रचंड धावपळ असते. घरोघरी पत्रिका पाठवल्या जातात. काही पत्रिका उघरड्यावर जातील, काही पत्रिका रद्दीत जातात. पण आपण कार्यक्रमाला येण्याची तसदी घेत नाही. 65 वर्षाच्या पुढच्या लोकांना काय सांगायचं? ज्यांना सांगायचं तो तरुणच आमच्या डोळ्यासमोर नाही. यांना तर सांगत आलेलो आहोत. हे तर ऐकतातच नेहमी. या सगळ्यांना तर आपण सांगत आलो, नेहमीच सांगत आलो. पण जो तरुण वर्ग पाहिजे तो घरातला तरुण वर्ग आम्ही आणत नाही. आम्ही आमच्या मुलीला कार्यक्रमाला आणत नाही. आम्ही आमच्या मुलांना कार्यक्रमाला आणत नाही. मुलांना तुम्ही जर कार्यक्रमाला आणलं तर आई बापाची सेवा कशी करावी हे नक्की त्याला कळेल. आणि महाराष्ट्रातले केव्हाच वृद्धाश्रम बंद होतील. पण आम्ही आमच्या मुलाबाळांना या ठिकाणी आणत नाही. मुलीला तुम्ही जर या ठिकाणी आणलं तर सासूची कशी सेवा केली पाहिजे, सासऱ्याची कशी सेवा केली पाहिजे हे प्रामुख्यानं खऱ्या अर्थानं इथून प्रबोधन केल्या जाईल. पण त्याही गोष्टी खऱ्या अर्थानं आम्ही पाळत नाही. आजकाल मुलीच्या बोलू का विषय? आजकाल
मुलीच्या संसारात जास्त आईच हस्तक्षेप करायला लागली आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी वाद निर्माण व्हायला लागलेले आहेत. ही गोष्ट प्रामुख्याने आम्हाला समजून घेता आली पाहिजे. जर या गोष्टी खऱ्या अर्थानं आम्ही समजून घेतल्या तर नक्कीच श्री गोविंद प्रभू आम्हाला कळलेले असतील, त्यांचं कार्य आम्हाला कळलेले असेल. जोपर्यंत या गोष्टी आम्हाला समजणार नाही तोपर्यंत श्री चक्रधर स्वामी आणि गोविंद प्रभू यांच्या लीळा कितीही आम्ही सांगितल्या तरी तुमच्या त्या हृदयापर्यंत पोहोचू शकत नाहीत. हेही तेवढाच महत्वाचं आहे. जाता जाता एवढाच सांगेल, नेहमी सांगत असतो, आताही सांगेल की माती मातीला भेटते तेव्हा वीट तयार होते, वीट विटीला भेटते तेव्हा भिंत तयार होते, भिंती भिंतींना भेटतात तेव्हा घर तयार होते. जेवढी जागा आहे तेवढं घर आपण बांधत नाही. जागेपेक्षा घर लहान असतं. जेवढं घर आपण बांधतो तेवढा दरवाजा आपण त्याला लावत नसतो. घरापेक्षा दरवाजा लहान असतो. जेवढा दरवाजा आपण लावतो तेवढं कुलूप कधीच नसतं. दरवाजापेक्षा कुलूप लहान असतं. जेवढं कुलूप आपण लावतो तेवढी चाबी कधीच नसते. कुलपापेक्षा चाबी छोटीशी असते. छोटीशी असलेली चाबी खिशात ठेवून, कमरीला खोसून, पर्स मध्ये ठेवून आपण कार्यक्रमाला आलेलो असतो. आपल्याला माहित आहे चाबी आपल्या जवळ ठेवा आणि जगात फिरा. नित्य आणि निरंतर परमेश्वर तुमच्या पाठीशी असेल याची ग्वाही या ठिकाणी तुम्हाला देतो आणि लांबलेल्या शब्दांना थांबवतो. दंडवत प्रणाम. आज तुमचं हे वक्तव्य अमृतमय वाणी ऐकताना वाटलं की कधी थांबूच नये, थांबूच नये, थांबूच नये. नामस्मरणाचं महत्व बाबांनी आपल्या प्रबोधनातून सांगितलंय. माणसानं माणसाची माणसासारखं वागावं हाच सर्वात मोठा धर्म आहे. रोज हे माणसा रोज नामस्मरण केल्या वाचून राहू नकोस. गुरु पाहत आहे तुला, नामस्मरण मात्र विसरू नकोस. तुझ्या वाटेत आडवे खूप येतील, पायात पाय घालून फाडतील, त्यांना घाबरून तुझं उभं राहणं सोडू नकोस. गुरु पाहत आहे तुला, नामस्मरण मात्र विसरू नकोस. मानवा तुला सुद्धा मन आहे, मानवा तुला सुद्धा मन आहे हे मला माहित आहे. पण परमेश्वर हृदयात असताना काय रे कमी आहे? इतरांना भरभरून देणं मात्र तू सोडू नको. गुरु पाहतायत तुला, नामस्मरण विसरू नको. रडावंसं वाटतं तेव्हा रडून तू मोकळा हो. लढावंसं वाटतं तेव्हा लढून तू मोकळा हो. तुझ्या कार्याचे कोणाला पुरावे द्यायची गरज नाही. कुणासाठी तुला कार्य सोडायची गरज नाही. गुरु संकल्पासाठी पुढे चालणं तू सोडू नको. हे माणसा, गुरु पाहतायत तुला, नामस्मरण सोडू नको, नामस्मरण सोडू नको. पुनश्च एकदा बाबांसाठी म्हणते, कल हो आज जैसा, महल हो ताज जैसा, और बार बार वक्ता मिले कवीश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबा सैसा, कवीश्वर कुलाचार्य कारंजेकर बाबा सैसा. यानंतर आभार प्रदर्शन माननीय श्री राजेंद्र भाऊ काकडे पदाधिकारी वरुड तालुका ग्रामीण सेवा मंडळ हे करतील अशी त्यांना नम्र विनंती करते. वरुड तालुका ग्रामीण मानव सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमाला व मानवपंथीय भव्य मेळावा हातुर्णा येथे आजपासून म्हणजे 31 मार्च ते 3 एप्रिल या 4 दिवसीय होणारा हा कार्यक्रम. या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष आणि असे आमचे परमपूज्य परममहंत श्री आचार्य प्रवर, एक प्रभावी असं व्यक्तिमत्व आणि त्या मार्गदर्शनातून
आम्हाला त्यांनी योग्य असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. सदा लाभले साह्य ते तुमचे, सदा लाभले साह्य ते तुमचे. अगर गुमनाम है कोई उसे एक नाम मिल जाए, अगर गुमनाम है कोई उसे एक नाम मिल जाए, मिले आशिक जिसे इनका उसे पहचान मिल जाए, भला कैसे नहीं उसका मुकद्दर रंग बदलेगा. सुदामा को अगर जो आप सा घनश्याम मिल जाए, बाबा आप जैसा घनश्याम मिल जाए. आणि आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक ज्यांनी उद्घाटन केलेलं आहे असे आमचे परमपूज्य परमहंत आचार्य प्रवर उपाध्य अमान्य श्री यक्षदेव बाबा शास्त्री रिद्धपूर, कोषाध्यक्ष अखिल विश्व मानव परिषद रिद्धपूर यांनी सुद्धा आम्हाला योग्य असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी हातुर्णावासियातर्फे मंडळातर्फे मी त्यांचा आभारी आहे. त्यांच्या व्याख्यानातून श्री गोविंद प्रभूची सामाजिकता हा विषय त्यांनी अतिशय मार्मिकपणे मांडला आणि योग्य असं मार्गदर्शन केलं असे आमचे परमपूज्य परमहंत श्री जयराज बाबा शास्त्री साळवाडी जुन्नर जिल्हा पुणे यांनी योग्य मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सुद्धा त्यांचं मंडळाच्या वतीने आणि हातुर्णावासियांच्या वतीने आभार मानतो. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष माननीय श्री नरेशचंद्रजी ठाकरे, आबासाहेब ठाकरे, माजी आमदार तथा उपाध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांचे सुद्धा मी आभार मानतो. तसेच मनोहररावजी पावडे अमरावती, युवराज भाऊ कराडे, मनोहररावजी खर्डे उपसरपंच हातुर्णा हे सुद्धा आमच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिले. त्यांनी योग्य असं मार्गदर्शन केलं, वेळातला वेळ काढून वेळ आम्हाला दिला, त्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून आभार मानतो. तर हे पहिलं सत्र संपलेलं आहे आणि आता लगेच उपहाराची आरती आणि त्यानंतर मांगरुळी येथील जनतेनी, ग्रामस्थ मंडळींनी त्यांची पंगत आहे. तर सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा. मांगरुळी येथील ग्रामस्थातर्फे मी तुम्हा सर्वांना आग्रहाची विनंती करतो की जेवण केल्याशिवाय कुणीही जाऊ नये. तुम्हाला जेवणाचा मांगरुळवासी श्री चक्रपाणी महाराज, श्री गोविंद प्रभू महाराज की, सर्वज्ञ श्री चक्र स्वामी की जय. पंचावतार तुम्ही आरोग्यलेला, पंचावतार तुम्ही आरोग्यलेला, विजय करावे बाबा सदनाला, विजय करावे बाबा सदनाला.
नारायण उपयादेव शरणागत श्री गोपाळ महाराज श्री दत्तात्रेय महाराज श्री चक्रपाणी महाराज श्री गोविंद प्रभू महाराज सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी श्री पंचावतार की जय. दंडवत दंड दंड. सभामध्ये उभे असलेल्या मंडळींना नम्र विनंती करते. परमपूज्य परमहंत विनय मुनी उर्फ वैरागी बाबा पंजाबी गावणगाव अंजनगाव सुरची बाबांचं आगमन माईमट्ट सभागृहामध्ये होते आहे. बाबा शेवा